मार्च 2022 ची प्रश्नपत्रिका गणित भाग 1 मित्रांनो आपण आज सोडवत आहोत। अतिशय लवकर ती सुटणार आहे। सुरुवात करूया आणि तुम्हाला पडताळा सुद्धा घेता येईल तुमचं उत्तर नेमकं काय होतं। सुरुवात करूया। पहिला प्रश्न ए असतो मित्रांनो, पर्याय दिलेले असतात, फक्त वर्णाक्षर लिहायचं असतं। काय दिले बघा पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणता वर्ग समीकरण आहे। मित्रांनो वर्ग समीकरण दिलेत। पहिलं बघा 5/x - 3 = x वर्ग। मित्रांनो छेदात x असेल तर x ने गुणावं लागतं। x ने गुणलं तर x चा घन होणार म्हणजे याचा घात 3 होणार, म्हणजे हे वर्ग समीकरण नाही। मित्रांनो हे सोडवावं लागेल। x × x वर्ग, x × 5 5x म्हणजे बघा मित्रांनो x वर्ग अधिक 5x बरोबर 2 2 इकडे आला म्हणजे मित्रांनो हे वर्ग समीकरण आपल्याला मिळतंय, म्हणजे याचा पर्याय आहे बी। तुम्ही फक्त बी लिहिलं असेल तुमचं उत्तर बरोबर आहे। मित्रांनो दुसरा प्रश्न बघा काय, ज्याचे पहिले पद -2 सामान्य फरक -2 अशा अंकगणिती श्रेणीतील पहिली 4 पदे लिहा। मित्रांनो पहिलं तर -2 आहे, याच्यात -2 मिळाले -4, याच्यात -2 मिळाले -6, याच्यात -2 मिळाले -8 आणि मित्रांनो हे काय तर पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे। -2 -4 -6 -8 पर्याय सी 2। तिसरं, x व y चले असलेल्या एक सामायिक समीकरणाचे dx 49 दिलाय, dy -63 दिलाय, d7 दिलाय, तर y किती। मित्रांनो y चं सूत्र काय, y बरोबर dy/d आणि dy आहे -63, त्याला d ने भागणार म्हणजे 7 7 9 63 म्हणजे -9 -9 नेमका कुठे आहे तर पर्याय क्रमांक डी -9 आपलं उत्तर असणार आहे। खालील पर्यायांपैकी कोणती संख्या संभाव्यता असू शकणार नाही। मित्रांनो संभाव्यता जी आहे ती 0 आणि 1 च्या दरम्यान असते आणि इथे बघा 1.5 म्हणजे एकापेक्षा जास्त आहे, म्हणजे पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर आहे। खालील उपप्रश्न सोडवा। त्यामध्ये काय दिले मित्रांनो, 1 मार्काचा हा प्रश्न असतो। 4x + 5y = 19 चा आलेख काढण्यासाठी x = 1 असताना y ची किंमत किती। आता मित्रांनो जिथे x आहे ना तिथे 1 लिहिणार आपण, म्हणजे 4 × 1 अधिक 5y = 19। मित्रांनो याला फक्त असणारे 1 मार्क लक्षात घ्या, त्यामुळे त्या पद्धतीने तुम्ही केलं असेल। 4 × 1 म्हणजे किती झाले मित्रांनो, 4 अधिक 5y = 19। याला इथे मित्रांनो अर्धा मार्क असेल, लक्षात घ्या। 4 ला तिकडे घ्या, 5y = 19 - 4 म्हणजे किती मिळाले, 5y = 19 - 4 म्हणजे 15 म्हणजे y = 3 आणि या शेवटच्याला अर्धा मार्क म्हणजे y ची किंमत आहे 3। हे लिहिलं असेल तुम्ही मित्रांनो तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे। पुढे 2m वर्ग - 5m = 0 या वर्ग समीकरणाचे मूळ 2 आहे किंवा नाही ते ठरवा। आता मित्रांनो हे मूळ आहे किंवा नाही ते आपल्याला ठरवायचंय, म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू यायला हवी। आता मित्रांनो डावी बाजू घेऊया। डावी बाजू काय तर 2m चा वर्ग - 5m आणि मूळ दिलाय 2, म्हणजे जिथे m आहे तिथे तुम्ही 2 टाकला असेल तर मित्रांनो इथे 2 आणि m चा वर्ग म्हणजे 2 चा वर्ग 4, इथे येणार 5 × 2 म्हणजे आले मित्रांनो 10, म्हणजे किती येतात मित्रांनो तर लक्षात येईल 8 - 10 येतील। 8 - 10 किती आले -2, परंतु उजवी बाजू 0 दिली आहे। ही 0 आली असती तर मूळ असतं, पण मित्रांनो हा -2 दिला आहे, -2 आला आहे, उजवी बाजू 0 आहे, म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू या बरोबर नाहीत, नॉट इक्वल टू आहेत, म्हणजेच तुम्ही उत्तर लिहिणार आहात 2 हे मूळ नाही। लक्षात घ्या 2 हे मूळ नाही। मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला 1 मार्क याचा मिळाला असेल। जर अंकगणित श्रेणीत पहिले पद 6 आहे, सामान्य फरक -3 आहे, तर तिचे दुसरे आणि तिसरे पद काढा। आता मित्रांनो दुसरं आणि तिसरे पद काढायचे असेल तर काय आपल्याला दिलेलं काय, पहिले पद म्हणजे काय a आणि d म्हणजे फरक तो आहे -3। पहिलं पद कसं काढतो मित्रांनो आपण, t1 = aच असतो, तो 6 आहेच। t2 काढायचा आहे, दुसरे आणि तिसरं म्हणजे t2 बरोबर काय करतो मित्रांनो आपण t1 अधिक d आणि t1 किती आहे 6, d किती आहे -3, 6 न -3 गेले 3 म्हणजे दुसरं पद आलं 3। तिसरं काढायचं असेल मित्रांनो t3 बरोबर t2 जो आला आहे तो त्याचा d आपण मिळवतो। t2 आला होता 3, d आहे -3 म्हणजे 3 - 3 0 म्हणजे मित्रांनो दुसरे पद 3 आणि तिसरे पद आहे 0। ओके फ्रेंड्स, पुढचं गणित 2 आणि एकाच वेळी फेकली असता नमुना अवकाश लिहा। मित्रांनो हा तर अतिशय सोपा प्रश्न, एका ओळीत आणि 1 मार्क मिळणार प्रश्न। काय असतो HH HT TH अँड TT हे याचं उत्तर आहे। एवढंच तुम्हाला विचारलंय फक्त नमुना अवकाश, त्यामुळे एवढं लिहिलं तरी तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे। ओके फ्रेंड्स, प्रश्न दुसरा कृती असते, ही अतिशय सोपी असते। बघूया पहिला प्रश्न काय, कृती पूर्ण करायची आपल्याला। हा प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिका दिलेला होता, तर मित्रांनो इथे आपण तिरकस गुणाकार करतो। 2 √ 3 गुणिले काय येणार 3 √ 3, इथे लिहून टाका 3 √ 3 -9 आणि इथे गुणिले 2। मित्रांनो काय येतंय बघा 3 × 6 आणि √3 गुणिले √3 √9 म्हणजेच किती झाले 6 × 3, डायरेक्ट इथे 18 लिहा, 18 - 18 उत्तर 0। मित्रांनो या बॉक्सला मार्क असतात अर्धा 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 असे 2 मार्क्स तुम्हाला सहज मिळू शकतील।
मित्रांनो इथे त्याच पद्धतीने दुसरं गणित कृती आहे. श्रेणीचे 19वे पद काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करायची आहे. सगळं दिलेलं आहे मित्रांनो, फक्त आपल्या जागा भरायच्यात. सूत्र आहे मित्रांनो, सूत्र काय TN बरोबर A अधिक इथे येणार मित्रांनो कंसात N-1 तुम्हाला दिसण्यासाठी वरती लिहितो N-1 ही रिक्त जागा होती. आता मित्रांनो A ची किंमत आहे 7 ती लिहिली. आता 19 पद काढायचे म्हणजे N ची किंमत 19 टाकली ती इथे टाकून दिलेली आहे. D आता मित्रांनो D तुम्हाला इथे काढावं लागेल. तर काय तो 13 - 7 केले तर 6 मिळणार आहे. त्यामुळे इथे 6 डायरेक्ट लिहून टाका. D कसा काढतो आपण T2 - T1 किंवा T3 - T2 तो 6ला. आता मित्रांनो काय येईल बघा 7 19 - 1 केले तर 18 होतात. 18 × 6 केले तर ते होतात 108. त्यामुळे इथे 108 लिहा आणि 7 + 108 होतात 115. 1 2 3 4 रिक्त जागा भरल्या तुमचे 2 मार्क फिक्स. ओके फ्रेंड्स, पुढचं गणित. एक फासा टाकला असता वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळण्याची संभाव्यता काढण्याची कृती पूर्ण करून लिहा. मित्रांनो फासा टाकला माहितीच आपल्याला काय असतो त्याच्यामध्ये. इथे तुम्हाला त्याच्यावरचे अंक लिहायचे 1 2 3 4 5 6 ही रिक्त जागा या पद्धतीने हा बॉक्स भरायचा आहे. याला मार्क असणारे अर्धा मार्क्स. पुढे वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे. मित्रांनो यामधील मूळ संख्या कोणत्या, अर्थात 2 3 आणि 5 असणार आहे. त्यामुळे इथे येणार 2 3 आणि 5 3 आहेत त्या बरोबर आहेत. सूत्र मित्रांनो तर अतिशय सोपं. नंबर ऑफ ए लिहिणार इथे. नंबर ऑफ एचे नंबर ऑफ एस आणि मित्रांनो नंबर ऑफ एची किंमत किती आहे 3 आणि इथे येणार 3 नंबर ऑफ एस किती होता 6. 3/6 लिहिला तरी चालेल किंवा 1/2 लिहा. या 1/2 फायनल उत्तर लिहा म्हणजे तुम्हाला इथे सुद्धा मित्रांनो 2 मार्क जे ते तुम्हाला सहज मिळणार आहेत. प्रश्न दुसरा बी काय मित्रांनो, खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडा. प्रत्येकी 2 ला असतात. 8 मार्क आहेत प्रत्येकी 2. आता इथे काय विचारले, फक्त dx आणि dy काढायचं आहे. dx मित्रांनो dx आपण कसा काढतो, dx साठी 1 चे सहगुणक लिहित नाही तर ते स्थिर संख्या लिहितो म्हणजे 26 आणि 22 येणार आणि y च्या ठिकाणी 5 5. आणि मित्रांनो हा dx झाला. हे कॅल्क्युलेशन करा. 26 × 5 केले ते इथे लिहू शकतो आपण 26 × 5 वजा इकडे ना 22 × 5 22 × 5. मित्रांनो 26 पंचे किती 30 असे आणि 22 पंचे 10 होसे. 130 मध्ये 110 गेले मित्रांनो येतील 20 म्हणजे dx आला आपला 20. इथे 1 मार्क मिळाला. dy काढायचा आहे मित्रांनो. dy काय काढणार तर जिथे 1 चे सहगुणक 3 1 तसाच येणार आणि y च्या सहगुणकाच्या जागी येणार स्थिर संख्या म्हणजे 26 आणि 22. इथे गुणाकार करा. 3 × 22 वजा 1 × 26 22 त्रिक 66 होतात मित्रांनो आणि 1 × 26 होतात 26 म्हणजे 66 वजा 26 किती आले 40. मित्रांनो dx आहे 20 आलेला आहे आणि dy आलेला आहे 40. एवढंच आपल्याला विचारलं. एवढंच काढा 2 मार्क्स तुम्हाला मिळतील. पुढे एका खोक्यात 5 लाल पेन 8 निळी पेन आणि 3 हिरवे पेन आहेत. यादृच्छिक पद्धतीने ऋतुजाला 1 पेन काढायचे आहे तर काढलेले पेन निळे असण्याची संभाव्यता काढा. मित्रांनो जर तुमच्या लक्षात येईल 8 आणि 5 13 आणि 3 16 नंबर ऑफ एस किती आहेत तर इथे सुद्धा 2 मार्काचं गणित. त्यामुळे डायरेक्ट वेळ न घालवता नंबर ऑफ एस बरोबर 16 लिहिलं तरी चालेल. याला तुम्हाला अर्धा मार्क मिळेल. हा झाला नमुना अवकाश. आता मित्रांनो घटना ए जी आहे ना ती काय आहे ती आपण ए मानूया. घटना ए काढलेले पेन निळे आहे. काढलेले पेन निळे असणे. आता फ्रेंड्स निळे किती पेन होते तर निळे होते 8. त्यामुळे नंबर ऑफ ए येणार आहे 8. याला तुम्हाला अर्धा मार्क मिळेल. आता मित्रांनो संभाव्यता काढायची तर संभाव्यता सूत्र लिहिणं गरजेचं आहे. पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए किती आहे तर 8 आहेत. नंबर ऑफ एस आहेत 16 म्हणजेच 1/2 याची संभाव्यता 2 मार्क तुम्हाला सहज मिळवून जातील. पुढचं गणित बघा काय. पहिल्या n सम नैसर्गिक संख्यांची बेरीज करा. मित्रांनो पहिल्या n सम नैसर्गिक संख्या काढायच्या आपल्याला. लिहूया. समसंख्या कोणत्या आहेत तर समसंख्या आहेत 2 4 6 8 10 डॅश डॅश डॅश. या त्या ही अंकगणिती श्रेणी होते. या समसंख्या लिहिल्या तर ही काय तर ही आहे अंकगणिती श्रेणी. ओके फ्रेंड्स. आता मित्रांनो इथे ए बरोबर काय येणार. ए बरोबर ऑब्व्हियसली पहिलं टर्म 2. डी किती येणार डी म्हणजे काय दुसऱ्या पदांचं पहिलं पद वजा करा तो सुद्धा 2 आपल्याला काढायचा आहे. नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हणजे एसएनचा फॉर्म्युला. एसएन विचारलाय मित्रांनो आपल्याला. एसएनचं सूत्र तुम्ही जाणताच. एसएन बरोबर n/2 कंसात 2a अधिक कंस पूर्ण n वजा 1d. हे झालं सूत्र. आता यामध्ये तुम्हाला फक्त काय करायचंय तर ए आणि डी च्या किमती भरायच्या आहेत. एसएन बरोबर n/2 2 गुणिले ए म्हणजे 2 गुणिले 2 होणार मित्रांनो किती 2 गुणिले ए ची किंमत टाकली 2 अधिक n वजा 1 असाच लिहा आणि डी सुद्धा 2 होता त्यामुळे 2 त्याची किंमत टाकली. काय मिळतंय n/2 इथे येणार मित्रांनो 2 × 4 इथे येतंय बघा 2 गुणिले n म्हणजे 2n
आणि b म्हणजे -1 म्हणजेच मित्रांनो मिळाला n/2. 4 - 2 किती आले तर 2 आले आणि अधिक 2n. तर मित्रांनो तुमच्या सहज लक्षात येईल हा 2 जो आहे ना n/2 आणि यामधून आपण 2 कॉमन जर काढला तर काय मिळतोय 1 अधिक n. बघा हा 2 बाहेर आला, हा 2 बाहेर आला, 2 2 कॅन्सल करून टाका म्हणजेच काय मिळाला Sn बरोबर n कंसात 1 अधिक n. हे झालं मित्रांनो नैसर्गिक समनैसर्गिक संख्यांची बेरजेचं सूत्र. आय होप तुम्हाला ते कळालं असेल आणि हे सुद्धा होतं 2 मार्काला. आता मित्रांनो अवयव पद्धतीने सोडवायचं. वर्ग समीकरण दिलेलं आहे, चौथं गणित वर्ग समीकरण दिलेलं आहे मित्रांनो. याची आवाज तुम्हाला सहज पाडता येतील. -20 चे अवयव पाडायचे आहेत, 5 चौक 20 होतात, 5 - 4 x वर्ग अधिक 5x वजा 4x वजा 20 बरोबर 0. मित्रांनो -20 चे अवयव पाडले आपण, 5 आणि -4 ते लिहिले, याला अर्धा मार्क मिळून जाईल. आता मित्रांनो यामध्ये काय तर यामध्ये सामायिक x आहे पहिल्या 2 पदात, तो काढा x अधिक 5. इथे मित्रांनो -4 सामायिक आहे, तो काढा x अधिक 5 बरोबर 0. म्हणजेच एका कंसात x अधिक 5 आणि एका कंसात x वजा 4 बरोबर 0. म्हणजेच काय मित्रांनो x अधिक 5 बरोबर 0 किंवा x वजा 4 बरोबर 0. म्हणजेच मित्रांनो x बरोबर -5 किंवा x बरोबर 4 हे याचं उत्तर असणार आहे -5 किंवा 4. हे वर्ग समीकरणाची मुळे आहेत, तुमच्या लक्षात आली असतील. ओके फ्रेंड्स, पुढचं गणित बघा लगेच. खालील एक सामायिक समीकरणे x अधिक y व x वजा y च्या किमती काढा. आता मित्रांनो इथे बघा 49 x चा सहगुणक आहे, इकडे y चा, इकडे 57 y चा आहे, तर इकडे तो x आहे. अशा वेळेस काय करतो आपण एकदा बेरीज करतो, एकदा वजाबाकी करतो. एकदा आपण बेरीज करूया, यांची बेरीज केली, समीकरण 1 2 नाव द्या आणि त्यांची बेरीज करा. 49 अधिक 57 केलं तर मित्रांनो ते मिळतात 106x आणि 57 वजा 49 म्हणजे वजा 106y आणि 172 आणि 252 यांची बेरीज केली तर 424. मित्रांनो 106 ने भागून टाका तर मिळेल 106x, इथे सुद्धा भागितलं y आणि 106 गुणले जर 4 केले तर 424 मिळतात, म्हणजे येणार 4. म्हणजे मित्रांनो आपल्याला मिळालेला xy जो ना तो लगेच मिळाला x वजा y बरोबर 4, काही न करता. याला तुम्हाला 1 मार्क मिळेल. आता x अधिक y काढायचा आहे मित्रांनो. x अधिक y जर काढायचा असेल तर आपल्याला समीकरण 2 मधून 1 वजा करावं लागेल. करूया पटकन. 2 काय तर 57x वजा 49y बरोबर 252. त्याच्यातनं हे वजा करायचंय 49x वजा 57y बरोबर 172. आता मित्रांनो वजाबाकी करायची असेल तर काय करणार आपण तर सगळे चिन्ह बदलतील. हा अधिक होता हा वजा होईल, हा वजा होता तो अधिक होईल आणि हा वजा होता वजा अधिक आहे म्हणजे वजा होईल. तर 57 मधनं मित्रांनो वजा 49 गेले तर मिळत आहेत 8x. 49 अधिक 57, 57 मोठा आहे म्हणजे अधिक 8y आणि मित्रांनो 252 मधनं 172 गेले तर मिळतील 80. मित्रांनो 8x अधिक 8y बरोबर 80 म्हणजेच काय 8 ने भागून टाका, x अधिक y बरोबर 8 ने भागितलं म्हणजे 10. मित्रांनो x अधिक y बरोबर 10 मिळाला, x वजा y बरोबर 4 मिळाला आणि हेच आपल्याला विचारलं होतं. तुम्हाला ते अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलं, तुमचं उत्तर इथे आलं असेल आय होप. अशा पद्धतीने तुम्हाला या प्रश्नाचे सुद्धा 2 मार्क सहज मिळतील. प्रश्न 3 कृतीचा अतिशय सोपा असतो आणि यावेळेस अतिशय सोप्या कृती आल्या त्या बघूया मित्रांनो. काय की x वर्ग वजा 10x अधिक 3 या वर्ग समीकरणाचे एक मूळ 3 असेल तर k ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. म्हणजे मित्रांनो इथे 6 रिक्त जागा असतील, 1 2 3 4 5 6, प्रत्येकीला अर्धा मार्क. भरूया पटकन. मूळ 3 आहे तर मित्रांनो x बरोबर काय ठेवणार तर x बरोबर 3 ठेवणार, अर्धा मार्क मिळेल. आता मित्रांनो जिथे जिथे x आहे ना तिथे 3 ठेवणार, k जसा तसा दिलाय. आता इथे x ची किंमत 3 म्हणजे 3चा वर्ग झाला, 10 गुणिले x आहे म्हणजे इथे येणार 3. तर मित्रांनो काय मिळालं बघा, 3चा वर्ग जर आपण केला तर तो मित्रांनो 9 होणार, म्हणजे 9k इथे शिल्लक राहील. यांचा गुणाकार तर केलाच आहे 30 3. मित्रांनो 9k वजा 30 अधिक 3 म्हणजे वजा 27 झाले, वजा 27 इकडे न्या म्हणजे तो होणार अधिक 27. आणि मित्रांनो 9k बरोबर 27 तर k भाग बरोबर काय तर 27 भागिले 9, 9 त्रिक 27. अतिशय सोपी ही कृती होती आणि अशा पद्धतीने तुम्ही ती भरली असेल तुम्हाला 3 मार्क्स मिळणार आहे, तिचे लक्षात घ्या. संभाव्यतावर मित्रांनो दुसरी कृती आली होती, ती सुद्धा अतिशय सोपी बघा. 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला तर खालील घटनांची संभाव्यता काढण्यासाठी कृती पूर्ण करा. कृती पूर्ण दिलेली आहे. नमुना अवकाश SNS52 हे दिलेलंच आहे. काढलेला पत्ता एक्का मिळणे मित्रांनो एक्के किती असतात तर ते असतात 4, त्यामुळे तुम्ही इथे 4 लिहिलं असेल आणि 4 लिहिलं असेल तर तुम्हाला मित्रांनो अर्धा मार्क तर मिळालाच असेल. सूत्र काय मित्रांनो याचं तर नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ एस तुमचं पार्ट आहे हे लिहिलं असेल, अर्धा 1 मार्क पूर्ण झाला. आता मित्रांनो इथे काय नंबर ऑफ एची किंमत 4 टाकायची, फक्त 3 टाकली. 4/52 4चा भाग दिला मित्रांनो, 4 1 4 1 आणि 4 1 4 4 3 12 1/13. मित्रांनो इथे तुम्हाला 2 मार्क मिळाले, 1 2 3 4.
पुढे काय दिलंय बघा, काढलेला पत्ता इस्पिकचा असते. मित्रांनो इस्पिकचे पत्ते किती असतात, तर ते असतात 13, त्यामुळे इथे 13 भरा. पुढचा अर्धा मार्क मिळेल. सूत्र लिहून दिलं आहे, फक्त नंबर ऑफ बी इथे टाका. ती टाकल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे मित्रांनो, तर तुमचं नंबर ऑफ एस जो आहे इथे चुकलेला आहे, 4 दिला आहे त्यांनी, त्यामुळे इथे तो नंबर ऑफ एस जो आहे तो असणार आहे मित्रांनो इथे 52 येईल. आणि इथे नंबर ऑफ बी किती आहेत, तर ते आले 13, म्हणजे 13/52 म्हणजे 1 इथे येणार मित्रांनो 13×52 1/4. डायरेक्ट उत्तर दिलंय त्यांनी, त्यामुळे चुकलेलं म्हणता येणार नाही. 4 दिला आहे म्हणजे डायरेक्ट 1/4 तुम्ही लिहू शकाल. ऍक्च्युली 13/52 आहे, यांनी उत्तर दिलेलं आहे, चुकलेलं नाही म्हणता येणार. तिथे 4 दिला होता, म्हणजे इथे 1 अपेक्षित आहेत, त्यामुळे इथे 13 न लिहिता फायनल उत्तरमध्ये 1/4 जरी लिहिलं तरीही मित्रांनो ते चालणार आहे. ओके फ्रेंड्स, हे समजलं इथलं काय नेमकं होतं ते. ओके मित्रांनो, आलेखाचा प्रश्न तुम्हाला सोडवता येतात. फक्त याचं मार्क्स डिस्ट्रीब्युशन कसं असतं मी तुम्हाला सांगतो. अचूक प्रमाण जर तुम्ही आलेखावर लिहिलं असेल, अचूक प्रमाण म्हणजेच काय, एक्स व वाय अक्षर 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक, त्याला तुम्हाला अर्धा मार्क मिळेल. याचे तुम्हाला ग्राफ निर्देशक काढण्यासाठी तुम्हाला टेबल बनवावे लागतात. तो टेबल अर्धा मार्काचा असतो, म्हणजे तो अर्धा असा 1.5 मार्क तुम्हाला आलेख न काढताच मित्रांनो मिळून जातो. ते तुम्ही केलेलं असेल. नंतर आलेख काढायचा आहे, एका आलेखाला अर्धा मार्क, असे या पद्धतीने मित्रांनो 2.5 मार्क झाले. आणि उकल जी आहे ते आलेख जिथे छेदतात ती उकल असणारे अर्धा मार्क. अशा पद्धतीने आलेखाच्या मार्काचे मार्क तुम्हाला सहज मिळतील, ते तुम्ही सोडवलेलेच असतील. ओके फ्रेंड्स, पुढचं गणित बघूया. ते गणित बघूया काय ते. एका नाट्यगृहात खुर्च्यांची एकूण 27 रांगा आहेत. पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत, दुसऱ्या रांगेत 22 खुर्च्या आहेत, तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या. याप्रमाणे सर्व खुर्च्यांची मांडणी केली तर एकूण खुर्च्या किती असतील. मित्रांनो या ज्या खुर्च्यांच्या रांगा आहेत त्या 27 आहेत, म्हणजे n बरोबर 27. आणि मांडल्या कशा आहेत त्या 20, 22, 24 या पद्धतीने आपण सुरुवात करूया. म्हणजे मित्रांनो इकडे लिहितोय 20, 22, 24 या पद्धतीने त्या मांडलेल्या आहेत. मग ही कोणती श्रेणी आली, तर अंकगणिती श्रेणी. ही अंकगणिती श्रेणी आहे. ओके, तर मित्रांनो आता इथे ए बरोबर काय येणार, तर पहिलं पद 20 येणार. डी किती येणार मित्रांनो, डी आपल्याला सहज काढता येईल. दुसऱ्या पदामधून जर आपण पहिलं पद वजा केलं तर आपल्याला डी मिळतो, नाही का. त्यामुळे मित्रांनो डी काढण्यासाठी आपण T2 - T1 केला, म्हणजे 22 - 20 केले. 22 - 20 ते आले 2, म्हणजे डी मिळालाय 2, ए मिळालाय 20, आणि मित्रांनो एन म्हणजे 27, नाही का. शेवटची एकूण ज्या आपल्या रांगा आहेत त्या 27, म्हणजे एन बरोबर 27. आता आपल्या सर्व टोटल खुर्च्या काढायच्या आहेत, म्हणजेच काय, एसएनचं सूत्र आपल्याला वापरावं लागेल. या सूत्राला सुद्धा अर्धा मार्क असतो मित्रांनो. एसएन बरोबर n/2 कंसात 2a अधिक n वजा 1d हे लिहिलं. एन किती आहे मित्रांनो, तर एन होता 27, तो लिहून टाका. 27/2, 2a आहे 20, म्हणजे 2 गुणिले 20 अधिक n 27 आहे, त्यामुळे 27 वजा 1, आणि डी पण आहे 2. किमती भरून टाका. 27/2, 20 दुणे झाले 40, अधिक 27 वजा 1 मित्रांनो 26, 26 गुणिले 2 म्हणजे किती झाले, 27/2 हा 40, आणि 26 गुणिले 2 केले तर ते मिळतात 52. तर फ्रेंड्स 27/2, 40 अधिक 52 किती होतात, ते होतात 92. म्हणजे मित्रांनो तुम्हाला लक्षात येईल 27 आणि 2 ने भाग दिला तर इथे तो 46. यांचा गुणाकार जर तुम्ही केला 27 गुणिले 46, 27 गुणिले 46 किती होतील, तर ते होतील 1242. एसएन आला 1242, म्हणजेच नाट्यगृहात एकूण खुर्च्या आहेत 1242 असं विधान लिहा, आणि तुम्हाला याचे पूर्ण मार्क मिळतील. उत्तर आहे मित्रांनो 1242. पुढचा प्रश्न काय मित्रांनो, मनीष आणि सविता यांच्या आजच्या वयांची बेरीज 31 वर्ष आहे. 3 वर्षापूर्वी मनीषचे वय सविताच्या त्या वेळच्या वयाच्या चौपट होते, तर दोघांची आजची वय काढा. मित्रांनो मनीषचं वय मानून घेऊया आपण x, आणि सविताचं वय मानून घेऊया y. आता यांची बेरीज जर केली तर पहिल्या अटीनुसार मित्रांनो x अधिक y बरोबर 31 असं तुम्ही लिहिलं असेल. दुसरी अट काय येणार बघा, दुसरी अट काय, 3 वर्षापूर्वी. आता मित्रांनो 3 वर्षापूर्वी मनीषचं वय किती असेल, आज जर त्याचं x आहे तर 3 वर्षापूर्वी असेल त्याचं x वजा 3, हे झालं x वजा 3 बरोबर सविताच्या त्यावेळेच्या वयाचा चौपट होता, त्यावेळी तिचं वय किती असेल तर ते y वजा 3 असेल, आणि त्याच्या चौपट म्हणजे 4 ने गुणा लागेल, 4y वजा 3. ही झाली त्याची दुसरी अट. मित्रांनो या पहिल्या अटीला मार्क असणारे अर्धा, या दुसऱ्या अटीला मार्क असणारे अर्धा, ते कसं लिहिणार, x वजा 3 हे सोडूया आपण, बरोबर 4y आणि 4 त्रिक 12 म्हणजे वजा 12. म्हणजे थोडक्यात 4y ला इकडे घ्या, x वजा 4y
-12 हा 3 इकडे गेला म्हणजे -12 अधिक 3 किती होतील तर -9. आणि याला नाव देऊन टाका समीकरण नंबर 2. पहिली अट होती समीकरण नंबर 1. आता मित्रांनो इथे x आहे, इथे सुद्धा x आहे. यांची जर आपण वजाबाकी केली तर x जाईल आणि आपल्याला y ची किंमत जी येणार ती सहज मिळेल. तर समीकरण 1 मधनं 2 वजा केलं, 1 लिहितोय मी आधी. x अधिक 3y बरोबर जर मित्रांनो वजा केल्यानंतर x जो आहे तो जाणारच आहे नाही का, म्हणजे तो मिळेल तुम्हाला x अधिक y बरोबर, पहिलं समीकरण लिहूया चला. x अधिक y बरोबर 31 पहिलं समीकरण होतंय आणि दुसरं समीकरण होतं x वजा 4y बरोबर -9. x वजा 4y बरोबर -9 यांची वजाबाकी करायची मित्रांनो. तर हा होईल वजा, हा होईल अधिक आणि हा होईल अधिक. x गेला, y अधिक 4y म्हणजे 5y आणि 31 अधिक 9 म्हणजे 40 म्हणजे y बरोबर 40/5 म्हणजे 5×48 म्हणजे y ची किंमत आली मित्रांनो 8. y 8 आला. ही किंमत आपण कोणत्याही एका समीकरणामध्ये मित्रांनो ठेवली तर आपल्याला x ची किंमत जी ना ती काढता येणार आहे नाही का. मग ती आपण करूया. y बरोबर 8 जी आहे ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 काय, x अधिक y बरोबर 31 म्हणजे x अधिक 8 बरोबर 31 म्हणजे x बरोबर 31 वजा 8 म्हणजे x बरोबर आले मित्रांनो 23. मित्रांनो x बरोबर 23 म्हणजेच काय, मणीचं वय आलं 23 आणि सविताचं वय आलं 8 वर्ष, जे की आपण y मानलं होतं. अशा पद्धतीने मित्रांनो हे गणित तुम्हाला सहज सोडवता आलं असेल. समजा मित्रांनो इथे काही चुकलं असेल त्या पद्धतीने ते मार्क कट होतील, मात्र अटी बरोबर असतील तरी मार्क तुम्हाला मिळणार आहेत. खालील वर्ग समीकरण सूत्राचा वापर करून सोडवा. आता मित्रांनो सूत्र काय आपल्याला माहिती आहे, x वर्ग x अधिक bx अधिक c हे जे सामान्य रूप याच्याशी आपण कम्पेअर करतो. a किती येणार तर a मिळेल 1, b किती मिळेल तर तो मिळणार 10 आणि c किती मिळेल तर तो मिळणार 2. हे तुम्ही एबीसीच्या किमती काढल्या असतील मित्रांनो, तिथे तुम्हाला अर्धा मार्क सहज मिळणार आहे. सूत्र आपल्याला माहिती मित्रांनो, त्याआधी आपण b वर्ग वजा 4ac काढून घेऊया. b वर्ग वजा 4ac आपल्याला काढायचा आहे. b आणि ac च्या किंमत आपण ठेवून देऊया म्हणजे काय मिळेल, b आहे 10, 10चा वर्ग वजा 4, a ची किंमत आणि c ची किंमतही ठेवणार आहोत आपण. a आहे 1 आणि c आहे 2 याच्यावरून. तर मित्रांनो 10चा वर्ग 100 आणि 4 दुने 8 होतात. 100 वजा 8 म्हणजे आले 92. b वर्ग वजा 4ac आला 92. आता आपण सूत्र लिहूया कारण की सूत्राचा वापर आपल्याला करायचा आहे. x बरोबर काय सूत्र आहे, वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a हे सूत्र येतं. आणि त्यानुसार मित्रांनो x बरोबर काय येणार तर वजा b. मग वजा b मित्रांनो किती असणार आहे तर वजा b असणार आहे, तिथे येणार आपल्याला वजा 10 लिहावं लागेल, अधिक वजा वर्गमुळात हे 92 उत्तर आपण काढलंय त्यामुळे इथे येणार 92 छेद 2a म्हणजे 2. आता मित्रांनो वर्गमुळात लहानात लहान संख्या आपण ठेवतो त्यामुळे ती आपण ठेवूया वजा 10 अधिक वजा 92 चे अवयव आपल्याला पाडायचे असले 4 गुणिले 23. 4 गुणिले 23 किती होतं, 23 चौक 92 होतात. 4 ला बाहेर काढलं म्हणजे इथे येणार 2 आणि इथे येणार 23. लक्षात घ्या हा 2 बाहेर होता म्हणजे 4 होते. 4 गुणिले 23 92 झाले, डिवायडेड बाय 2 2 ने भागून टाका म्हणजे मित्रांनो येणार आपल्याला इथे लक्षात येईल वजा 5 अधिक वर्गमुळात 23 किंवा वजा 5 वजा वर्गमुळात 23 हे उत्तर असणार आहे. लक्षात घ्या उत्तर काय, वजा 5 अधिक वर्गमुळात 23 किंवा वजा 5 वजा वर्गमुळात 23 हे यांची मुळे आहेत. लक्षात घ्या हा 2शी हा 2×5 गेला, 2 2 गेला. ओके फ्रेंड्स. प्रश्न 4, 460 या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार भाजपच्या 9 पटीपेक्षा 2 ने अधिक येत असून बाकी 5 येते, तर भागाकार व भाजक आपल्याला काढायचा आहे. मित्रांनो लक्षात घ्या 460 या संख्येला नैसर्गिक संख्येने भागितलं तर अट काय ती, भागाकार भाजकाच्या 9 पटीपेक्षा 2 ने अधिक येत असून बाकी 5 येते, तर भागाकार व भाजक किती. मित्रांनो आपण भागाकार आणि भाजक जो आहे तो मानून घेऊया आणि सुरुवात करूया. मित्रांनो भाजक जो आहे तो x मानून घेतला, भाज्यता आपल्याला दिलाच होता 460 आणि भागाकार कसा होता तर भाजकच्या 9 पटीपेक्षा 2 ने जास्त म्हणजे याची 9 पट 9x आणि 2 ने जास्त म्हणजे 9x अधिक 2 हे आपण मानून घेतलं. बाकी आपल्याला 5 दिलेली आहे. मित्रांनो भाज्य भाजक भागाकार याचा संबंध आपण लिहू शकतो. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. भाज्याची किंमत टाकली 460, भाजक जो होता आपण मांडला होता x तो लिहिला इथे गुणिले भागाकार जो भाजकच्या 9 पटीपेक्षा 9 पट आणि 2 ने जास्त आहे त्यामुळे तो इथे लिहिला. आता यावरून आपण वर्ग समीकरण सहज मिळवू शकतो. 460 x गुणिले 9x किती होतात 9x वर्ग, x गुणिले 2 म्हणजे 2x आणि हा 5. सो फ्रेंड्स 9x वर्ग अधिक 2x अधिक 5 460 कडे घेतला म्हणजे तो वजा 460 होईल.
5 मधनं वजा 460 केले तर मिळतील वजा 455. म्हणजे हे वर्ग समीकरण तुम्हाला मिळेल 9x वर्ग अधिक 2x वजा 455 बरोबर 0. मित्रांनो, याचे अवयव पद्धतीने तुम्ही अवयव पाडले तर तुम्हाला मिळणार आहे x वजा 7 दुसऱ्या कंसात 9x अधिक 65 बरोबर 0. म्हणजेच काय, x वजा 7 बरोबर 0 किंवा 9x अधिक 65 बरोबर 0. म्हणजेच मित्रांनो x बरोबर 7 किंवा 9x 65 इकडे गेला म्हणजे वजा झाला, म्हणजे x ची किंमत मिळाली वजा 65/9. आणि मित्रांनो, वजा 65/9 ही नैसर्गिक संख्या नाही, त्यामुळे ही अग्राह्य आहे. मग उत्तर काय असणार तर x बरोबर असणार आहे 7. आता मित्रांनो, भागाकारता आपण मांडला होता 9x अधिक 2, x बरोबर 7 म्हणजे हा आहे भाजक जो आला 7, आणि भागाकार म्हणजे 9x अधिक 2, कारण काय तो याच्या 9 पटीपेक्षा 2 ने जास्त आहे. मग मित्रांनो 7 9 63 अधिक 2 म्हणजे 65, म्हणजे भाजक आला 7 आणि भागाकार आला 65. अशा पद्धतीने मित्रांनो हे गणित जे ते तुम्हाला सोडवायचं होतं. आय होप तुम्ही केलं असेलच स्टेप बाय स्टेप. बघूया पुढचं गणित. मित्रांनो, दुसरं गणित बघा. एका अंकगणिती श्रेणीचे 9वे पद 0 आहे तर दाखवा 29वे पद हे 19वे पदाच्या दुप्पट आहे. मित्रांनो, 29वे पद कसं आहे तर 19व्या पदाच्या दुप्पट आहे. म्हणजे तुम्हाला दाखवायचे T29 नाही का, बरोबर 2 गुणिले T19 म्हणजे 19वे पद. हे तुम्हाला सिद्ध करायचंय. हे सुद्धा मित्रांनो अतिशय सोपं आहे, तेही आपण सोडणार आहोत. लक्षात घ्या, हा T19 आणि ते दुप्पट म्हणजे 2 असणार आहे. हे सोडवायचे, सोडूया. मित्रांनो, TN चं सूत्र लिहिणार आधी. TN बरोबर A अधिक N वजा 1D. आता आपल्याला 9वं पद आपण काढूया. तर T9 बरोबर काय येणार मित्रांनो, A Nच्या ठिकाणी 9 9 वजा 1D म्हणजे T9 बरोबर मिळाला A 9त 1 गेला 8. T9 बरोबर मिळाला आपल्याला A अधिक 8D आणि 9वे पद आपल्याला दिलेलं आहे 0. म्हणजे T9 0 म्हणजेच काय, A अधिक 8D बरोबर आला 0. हे जे दिलं आहे त्यावरून मित्रांनो आपण काढलं A अधिक 8D बरोबर 0. आता मित्रांनो लक्षात घ्या, T19वे पद आणि T29वे पद आपल्याला काढायचे. या सूत्रात किमती काढू आणि आपल्याला जे सिद्ध करायचे ते आपण सिद्ध करू शकतो. बघा, सुरुवातीला सूत्रात लिहिलं T19वे पद काढायचं म्हणजे T19 बरोबर A अधिक 19 वजा D. किंमत टाकूया, N ची किंमत 19 टाकली म्हणजे T19 बरोबर काय मिळाला A अधिक 18D. आता मित्रांनो, A अधिक 18D आपल्याला आधी मिळाला होता A अधिक 8D मिळाला होता. इथे 18 आहे, याचा वापर आपल्याला करायचा आहे. त्यामुळे मी काय केलं बघा, A 18D म्हणजे काय 8D अधिक 10D. हे तुमच्या लक्षात आलं असेल. 18D ची फोड आपल्याला फक्त करायची होती, ती 8D अधिक 10D गेली. 8D का गेली, कारण की A अधिक 8D आपल्याला ऑलरेडी 0 मिळालेला आहे. 9वे पद 0 दिलंय, त्या म्हणजे त्याचा वापर आपल्याला करणं गरजेचं आहे. तर लिहूया T19 बरोबर याची किंमत आली 0 म्हणजे 10D, म्हणजेच T19 ची किंमत आली 10D. याला 2 नाव देऊन टाका, समीकरण 2. ओके फ्रेंड्स. आता आपल्याला मित्रांनो T29वे पद काढायचं. पुन्हा सूत्र 29वे पद म्हणजे Nच्या ठिकाणी 29 A, Nच्या ठिकाणी 29 वजा 1D. 29 वजा 1D म्हणजे किती 28D. A अधिक 28D. पुन्हा मित्रांनो A अधिक 8Dचा वापर करायचा आहे, त्यामुळे 28D ची फोड करूया. A अधिक 8D 28 आहेत म्हणजे अधिक 20D करा, अधिक 20D. मित्रांनो, A अधिक 8D तर 0 आहे, विधान 1 वरनं, त्यामुळे याची किंमत टाकली 0 म्हणजेच मिळाला 20D. म्हणजे T29 काय मिळाला मित्रांनो, T29 मिळाला 20D. आता फ्रेंड्स, T29 बरोबर 20D म्हणजे 2 गुणिले 10D आपल्याला लिहिता येईल. आणि 10D ची किंमत आपण काढली होती विधान 2 वरून 19. मग मित्रांनो हे आपल्याला सहज लिहिता येईल. T29 बरोबर 2 गुणिले 10D आणि 10D म्हणजे आहे 19. T19 म्हणजेच काय, T29 बरोबर 2 गुणिले T19. आणि हेच आपल्याला विचारलं होतं, हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं की 29वे पद हे आहे 19वे पदाच्या दुप्पट, आणि हे आपण सिद्ध केलेलं आहे. आय होप फ्रेंड्स हेही गणित तुम्हाला कळालं असेल. सोपं गणित होतं, फक्त थोडं लॉजिक वापरायचं होतं. तुम्ही स्टेप बाय स्टेप केलेलंच असेल. पुढचं गणित बघूया. तिसरं गणित होतं मित्रांनो, एका समद्विभुज त्रिकोणाची परिमिती 24 सेंटीमीटर आहे. एकरूप बाजूची लांबी ही पायाच्या दुपटीपेक्षा 13 सेंटीमीटरने कमी आहे. तर त्या त्रिकोणाच्या सर्व बाजूंची लांबी काढा. मित्रांनो, समद्विभुज त्रिकोणाची परिमिती आपल्याला दिलेली आहे 24 सेंटीमीटर. एकरूप बाजूंची लांबी ही पायाच्या दुपटीपेक्षा 13 सेंटीमीटर कमी आहे. तर सर्व बाजूंची लांबी काढा, म्हणजे 2 एकरूप बाजू आणि 1 तिसरी बाजू, याच्या लांबी आपल्याला काढायच्या आहेत. कशा पद्धतीने करता येईल बघा. मित्रांनो, त्रिकोण ABC काढला. समजा या 2 एकरूप बाजू त्यांना XX नाव दिलं आणि ही जो पाया आहे त्याला Y. समजा AB आणि AC बरोबर X आणि BC बरोबर Y. परिमिती म्हणजे काय, सर्व बाजूंची बेरीज. पहिल्या अटीनुसार परिमिती आपल्याला दिली 24 सेंटीमीटर.
म्हणजे AB अधिक AC अधिक BC बरोबर 24. AB x मानलाय, AC x मानलाय, BC y मानलाय म्हणजे 24. म्हणजेच काय मिळालं मित्रांनो, x अधिक 1 2x अधिक y बरोबर 24. आता दुसऱ्या अटीनुसार आता जी दुसरी अट होती मित्रांनो ती काय होती आपल्याला लक्षात घ्या. एकरूप बाजूंची लांबी ही पायाच्या दुपटीपेक्षा 13 सेमीने कमी आहे. एकरूप म्हणजे काय तर x ही कशी आहे, पाया म्हणजे काय y, x बरोबर 2y वजा 13 दुप्पट केली आणि 13 ने कमी म्हणजे वजा केली. ही आपल्याला दुसऱ्या अटीनुसार समीकरण मिळत आहे. ते आपण या पद्धतीने घेऊया. x वजा 2y इकडे घेतला बरोबर वजा 13. मित्रांनो हे समीकरण 1 व 2. आता आपल्याला यामध्ये इथे 2x आहे त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल किंवा इथे y आहे तर आपल्याला 2 ने गुणावं लागेल. समीकरण 1 ला 2 ने गुणून टाका. 4x अधिक 2y बरोबर 48. 2 ने गुणलं. आता समीकरण 2 आणि हे जे तिसरं आहे याची बेरीज केली तर y जाईल. करूया. x वजा 2y बरोबर वजा 13 आणि तिसरं समीकरण होतं 4x अधिक 2y बरोबर 48. मित्रांनो 2y गेला. 4x x अधिक 4x 5x आणि 48 वजा 13 म्हणजे 35. 5x बरोबर 35 म्हणजे x बरोबर 7. एकरूप बाजू जी आहे त्याची लांबी आली 7 सेमी. आता ही कोणत्याही समीकरणात एका ठेवा, y ची किंमत मिळवा. 2x अधिक y बरोबर 24 मध्ये x बरोबर 7 ठेवू म्हणजे येतील 7 दुने 14 y अधिक y बरोबर 24 म्हणजेच काय तर y बरोबर 24 वजा 14 म्हणजे y बरोबर 10. म्हणजेच समद्विभुज त्रिकोणाच्या एकरूप बाजूची लांबी आहे 7 सेमी आणि पाया जो आहे तो आहे 10 सेंटीमीटर. अशा पद्धतीने मित्रांनो हे गणित जे प्रश्न चौथ्या मधलं तिसरं हे तर अतिशय सोपं होतं, ते तुम्ही केलंच असेल. मित्रांनो शेवटचा प्रश्न राहिला तोही आपण बघूया. प्रश्न 5वा काय होता बघा. एका पिशवीत 8 लाल काही निळे चेंडू, निळे चेंडूंची संख्या दिलेली नाहीये. पिशवीतून एका यादृच्छिक पद्धतीने काढला असता लाल व निळा चेंडू मिळण्याची संभाव्यता यांचे गुणोत्तर 2:5 आहे. निळा चेंडू आणि लाल चेंडू आणि निळा चेंडू यांचं गुणोत्तर 2:5. संभाव्यता तर पिशवीतील निळ्या चेंडूंची संख्या काढा. मित्रांनो थोडं विचार करून जर सोडवलं तर हे सुद्धा अतिशय सोपं गणित आहे. बघा 8 लाल चेंडू दिलेत, निळे चेंडू आपल्याला मानायचे आहेत आणि मित्रांनो त्यावरनं नंबर ऑफ एस म्हणजे नमुना अवकाश आपण काढू शकतो आणि संभाव्यता दिली लाल भागिले निळा यांची संभाव्यता सूत्र टाकून आपण सहज काढू शकतो. बघूया मित्रांनो. निळ्या चेंडूंची संख्या आपण x मानून घेऊ जी आपल्याला विचारलेली आहे. तो सो नंबर ऑफ बी बरोबर x. लाल चेंडूची संख्या तर दिली होती 8 म्हणजे नंबर ऑफ आर रेड चेंडू 8 आहेत. आता मित्रांनो हे दोन्ही मिळून किती चेंडू झाले तर चेंडूंची एकूण संख्या बरोबर निळे चेंडू x आणि लाल चेंडू 8 म्हणजे x अधिक 8 म्हणजे हे सर्व चेंडू आले. म्हणजेच हा झाला नमुना अवकाश म्हणजे नंबर ऑफ एस बरोबर x अधिक 8. आता मित्रांनो निळे चेंडू काढण्याची संभाव्यता आपल्याला काढायची असेल तर आपण कशी काढतो. सूत्र वापरतो प्रॉबिलिटी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी छेद नंबर ऑफ एस. त्याचप्रमाणे आपल्याला इथे किमती टाकता येतील. नंबर ऑफ बी आपण काढलाय तो म्हणजे एक्स म्हणजे मांडलाय एक्स आणि नंबर ऑफ एक्स आताच आपण काढला एक्स अधिक 8. मग पी ऑफ बी म्हणजे निळ्या चेंडूची संभाव्यता आली x छेद x अधिक 8. त्याचप्रमाणे लाल चेंडूची काढता येईल. नंबर ऑफ पी ऑफ आर म्हणजे प्रॉबिलिटी ऑफ आर बरोबर नंबर ऑफ आर छेद नंबर ऑफ एस. किंमत टाकून द्या. नंबर ऑफ आर आपल्याला माहिती आहे 8 दिलेला आहे. नंबर ऑफ एस आपण काढलाय x अधिक 8. आता दिलेली अट काय मित्रांनो लाल चेंडू आणि निळा चेंडू यांचं गुणोत्तर. लाल चेंडू म्हणजे पी ऑफ आर आणि निळा चेंडू म्हणजे संभाव्यता निळ्या चेंडूची म्हणजे पी ऑफ बी यांचं गुणोत्तर आपल्याला दिलंय ते लिहिलं मी 2/5. पी ऑफ आरची किंमत काय x छेद x अधिक 8 आणि पी ऑफ बीची काय भागिले त्यामुळे इथे भागिले लिहिलं 8 छेद x अधिक 8. मित्रांनो हा गुणाकार केला तर x अधिक 8 x अधिक 8 जाईल म्हणजे 8 छेद 1 शिल्लक राहील. 8 छेद x बरोबर 2/5 म्हणजे x ची किंमत काढायची तिरकस गुणाकार केला तर 8 गुणिले 5 होतील आणि हा दोन्हीकडे जाईल x इकडे जाईल म्हणजेच काय 8 गुणिले 5 छेद 2 म्हणजेच 20. x ची किंमत 20 आली आणि xच आपल्याला विचारला होता. निळ्या चेंडूची संख्या आपल्याला विचारली होती ती आली आहे मित्रांनो 20. अशा पद्धतीने हे गणित जे ते आपल्याला करायचं होतं. आय होप तुम्हाला ते कळालं असेल. पुढचं गणित शेवटचं गणित बघूया मित्रांनो. काय शेवटचं गणित. त्रिकोणाच्या 3 कोणांची मापे अंकगणिती श्रेणीमध्ये आहेत. सर्वात लहान कोणाचं माप साधारण फरकाच्या 5 पट आहे तर त्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची मापे काढा. मित्रांनो सर्वात लहान कोणाचं माप साधारण फरकाच्या 5 पट लक्षात घ्या आणि ही अंकगणिती श्रेणीमध्ये आपण लिहूया. त्या त्रिकोणांचं माप समजा मित्रांनो पहिलं ए मानलं नंतर आपण ए अधिक डी घेऊया आणि ए अधिक 2d घेऊया कारण की काय तर हे अंकगणिती श्रेणी आहे त्यामुळे अर्थातच ए पेक्षा मोठा ए अधिक डी असेल आणि ए अधिक डी पेक्षा मोठा असेल ए अधिक 2d. हे ते 3 कोण आपण मानून घेतले आणि या त्रिकोणाच्या 3 कोणाची बेरीज किती असते तर ती असते 180. तिघांची बेरीज करा ए अधिक डी अधिक ए अधिक 2d बरोबर 180. 1 2 3 म्हणजे 3a अधिक 3d बरोबर 180 म्हणजे a अधिक d बरोबर 60. याला नाव द्या 1.
आता दिलेली अट काय होती मित्रांनो? दिलेली अट आपल्याला ही अशी होती की सर्वात लहान कोणाचे माप साधारण फरकाच्या 5 पट आहे. आता सर्वात लहान कोणतं? ए आहे. फरक काय असतो? डी आहे. याच्या 5 पट म्हणजे ए बरोबर 5D. ही अट होती आपली. त्यामुळे मित्रांनो आता ए बरोबर 5D आहे तर आपल्याला असं लिहिता येईल, ए बरोबर 5D. इथे आपल्याला लिहिता येईल, इथे 1 आणि 2 आहे. त्यावरनं एची जी किंमत आहे की नाही 5D ती याच्यात टाका. बघा एची किंमत 5D टाकली, हा डी जसा तसा. 5D अधिक डी बरोबर 60 म्हणजे 6D बरोबर 60 म्हणजे डी बरोबर 10. डी बरोबर 10 मिळाला आहे. किंमत आहे ए अधिक डी बरोबर 60. तर मित्रांनो ए विधान 1 चा वापर केला, ए अधिक डी बरोबर 60, डीची किंमत 10 टाकली म्हणजे ए अधिक 10 बरोबर 60 म्हणजे ए बरोबर 50. मित्रांनो ए बरोबर 50 मिळाला आहे, डी बरोबर 10 मिळाला आहे. आता आपण उर्वरित कोण जे आपले ते बघूया. पहिला कोण आपण मानला होता? ए म्हणजे तो आला 50. दुसरा कोण होता? ए अधिक डी, तो सुद्धा आला 50 अधिक 10 म्हणजे 60. आणि तिसरा कोण होता आपला? ए अधिक 2D म्हणजे 50, 2 गुणिले 10 म्हणजे 50 अधिक 20 म्हणजे 70. म्हणजे अनुक्रमे कोण जे आहेत ते 50, 60, 70 हे आहेत. आय होप फ्रेंड्स तुम्हाला ही प्रश्नपत्रिका सोडवून मी दाखवलेली आहे आणि तुम्हाला तुमचे मार्क्स किती मिळतील ते तुम्हाला सहज कळालं असेल, तो अंदाज तुम्ही बांधू शकाल. ओके फ्रेंड्स, टेक केअर, गुड बाय.